बीटी भोसले सरांचे फोटो आपण बघूया. हे जे प्राध्यापक बीटी भोसले होते शिवाजी युनिव्हर्सिटीचे, कुठला फोटो आहे सर? हा सर महाराष्ट्र राज्य पोलीस कुस्ती शिबिर 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 1982 ला कोल्हापूरमध्ये घेतलं होतं. त्यावेळी भोसले सर आणि बापू राडे, बीडी राडे यांनी तो कॅम्प ऑर्गनाईज केला होता विद्यापीठात. त्यावेळेचा हा फोटो आहे. बरोबर. हा त्यानंतर हा शिवाजी युनिव्हर्सिटीचं जे पॅव्हिलियन आम्ही म्हटलं मगाशी, त्याच्यामध्ये विद्यापीठाची जे काही स्पोर्ट्सची डिपार्टमेंट होतं त्याच्यामध्ये व्ही आर पाटील आहेत, बाबा मुळीक, त्याच्यानंतर नागेशकर सर आहेत, आप्पासाहेब पवार कुलगुरू, मेघनाथ नागेशकर, क्रीडा महर्षी मेघनाथ नागेशकरांचा सरांचा फोटो, यात सगळे आहेत. डॉक्टर ईशा इतापे, कडियाल सर आहेत. बरोबर. हे विद्यापीठाचे. हा पप्पा जे 1959 ला कोलंबोला गेले, तो भारतीय कुस्तीगीर टीम ह्यामध्ये होते. तो रेल्वे स्टेशनला काढलेला. त्याच्यामध्ये हे डावीकडून म्हटलं तर बीटी भोसले, दुसरे केसी सुरी दिल्लीचे आहेत, कश्मीर सिंग पंजाब, श्याम सुंदर पंजाब मधले आहेत, हे एन डी नाळे आहेत सांगरूळचे, बच्चन सिंग पंजाब, मधु सिंग दिल्ली, शेगल पंजाबचे आहेत. बसलेले जे आहेत ते मदने मोहम्बी, झेलसिंग दिल्ली, सरदार फतेह आझा, असे वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रातले म्हटले तर हे दोघच पैलवान दिसतात त्याच्यामध्ये. बरोबर. हा फोटो हा 1960चा त्यांनी काढलेला होता स्वतः, म्हणजे रेसलिंगचं हे असल्यामुळे त्यावेळी ते फार्मात होते, त्यावेळी काढलेला हा फोटो आहे. 1960चा आहे. आणि हे शिवाजी युनिव्हर्सिटीचे इंटर युनिव्हर्सिटीला जेव्हा नंबरात यायची शिवाजी युनिव्हर्सिटीची टीम, त्यावेळी इथं आल्यानंतर कुलगुरू साहेबांना आणि कुलसचिव साहेबांना भेटायची मीटिंग व्हायची, त्यावेळेला काढलेला हा फोटो आहे. डॉक्टर के बी पवार सर आहेत, पी बी साबळे सर आहेत, व्ही आर पाटील, आणि मग हे सगळे संजय पाटील आटकेकर, जालिंदर चव्हाण, राजाराम जोशीलकर, बट्टू जाधव, विलास पाटील, हे त्यांचे फोटो आहेत. हे वारणे ह्याची टीम आहे, मलखामची टीम आहे. त्यात वारणेचे केजी जाधव. कुठे आहे तो? केजी जाधव हे 1 नंबरला, आता जे वारणेला प्राध्यापक म्हणून काम बघतात, आता रिटायर झालेले आहेत. हा, केजी जाधव आहेत. अण्णा पाटील पण पप्पांचा विद्यार्थीच आहे. हे 1973चा पतियाळाचे बनारसला इंटर युनिव्हर्सिटीचे सुलतान झाले होते सामने, त्यावेळेला हा फोटो आहे. 1 नंबरची ट्रॉफी शिवाजी युनिव्हर्सिटीला मिळाली. मला आता सर नाव माहित नाही, पण हे जे बाकीचे आहेत ही शिवाजी युनिव्हर्सिटीचे सगळे कुस्तीगीर आहेत. हे पतियाळाचे ह्याचे राजे, हा पतियाळाला झालेले सामने. शिवाजी युनिव्हर्सिटी आहे. हे बेंगलोरला पप्पांचे इंटरनॅशनलला जे ह्याचे कॅम्प व्हायचे रेसलिंगचे बेंगलोरमध्ये, त्यावेळीचा हा फोटो आहे. टीम आहे. इंडियाचे कॅम्पला पप्पांना रेसलिंगला बोलवायचे. हे रशियामध्ये असलेले त्यांचे फोटोज, काही रशियामध्ये शिकायला जेव्हा होते. WFI रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया सर्टिफिकेट ऑफ ऑनर, त्यांनी जो भाग घेतलेला होता बीटी भोसले ह्याच्यामध्ये, तो त्यांचा सर्टिफिकेट आहे. 1958चा आहे. हे परत WFIचं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचं ह्याचं आहे, 1960चाच. हा, न्यू दिल्लीला त्याचे सामने झालेले होते. त्यानंतर इथं जे त्यावेळेला शिवाजी युनिव्हर्सिटी नव्हती, पुणा युनिव्हर्सिटी असायची, तर त्या पुणा युनिव्हर्सिटीमध्ये जेव्हा सहभाग घेतला होता रेसलिंगचा राजाराम कॉलेजच्या माध्यमातून, तेव्हा फर्स्ट पोझिशनला रेसलिंगमध्ये लाईट वेट गटात त्यांना मिळालेले. हे 1959चं आहे. युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ स्पोर्ट, ते देखील युनिव्हर्सिटी बोर्ड ऑफ स्पोर्ट 1959च आहे. फोर्थ हा रेसलिंग म्हणून विनर म्हणून ते झालेलं आहे. सर्टिफिकेट आहेत. काही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. बरोबर. आणि हे जे लेनिनचं जे चित्र आहे, हे काय चित्राचा इतिहास आहे सर? ते चित्र असं आहे की बऱ्याचशा लोकांना असं वाटायचं की पप्पा रशियाला होते म्हणून ते रशियामधून आणलेलं आहे किंवा काय, तर त्याचं तसं नाहीये. आमचे वाळव्यातलेच एक पेंटर आहेत, अप्पा पेंटर म्हणून, त्यांचा मुलगा सुनील पेंटर, त्यांनी हे चित्र हँड पेंटिंग आहे सर, त्यांनी हातानं तयार केलेलं आहे. लेनिनचं चित्र आहे ते. बघितलं तर त्याचं अगदी बारीक, त्याचे पेपर्स कसे शॅडो पडलेले आहेत, त्यांचे हावभाव, ते बाकीचे लोक बसलेत. त्या मुलग्यानं म्हटलं की काका आपण हे पोस्टर, इथं जागा अतिशय सुंदर आहे, आत आल्या आल्या दिसतंय, मग ते त्यांनी तिथे लावले. तेव्हापासून तसंच आहे. 84ला त्यांनी ते आणून बसवलेलं आहे. हे त्यांच्या शालेय स्तरावरच्या ट्रॉफ्याज, ह्या ट्रॉफ्यांना हात वसंतदादांचे, नागराजांचे लागलेले आहेत.
क्या बात आहे, काही क्या शिल्ड आहेत. बरोबर बरोबर बरोबर. ते आमचे संभाजीराजे संभाजी तो भीमसेन सँडो पुरस्कार मिळाला. आणि आमचे विभीषण पाटील sir. बिभीषण पाटील सर आहेत. जिल्हा परिषदचं सन्मानपत्र. थँक्यू सर, फार चांगल्या पद्धतीने माहिती धन्यवाद दिली. धन्यवाद सर.